विद्यार्थी मित्र, विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 इयत्ता 10वी प्रकरण 6 प्रकाशाचे अपवर्तन या भागामध्ये आपण आज बघणार आहोत प्रकाशाचे अपवर्तन, अपवर्तनाचे नियम आणि अपवर्तनांक। साधारणपणे प्रकाश हा सरळ रेषेत प्रवास करतो हे आपण पाहिले आहे। यामुळेच प्रकाशाच्या मार्गात जर एखादी अपारदर्शक वस्तू आली तर त्या वस्तूची छाया निर्माण होते। निर्माण झालेल्या छाया स्रोताच्या सापेक्ष असलेल्या वस्तूच्या स्थानामुळे कशा बदलतात याचा आपण मागील इयत्तामध्ये अभ्यास केलेला आहे। प्रकाशाचे अपवर्तन याविषयी आपण आता विचार करूया। विद्यार्थी मित्रो, प्रकाश परावर्तन म्हणजे काय? ज्या क्रियेमध्ये एखाद्या पृष्ठभागावर पडलेले प्रकाश किरण त्या पृष्ठभागावरून परत फिरतात त्या क्रियेला प्रकाशाचे परावर्तन म्हणतात। प्रकाशाचे अपवर्तन एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने प्रकाश जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यास प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात। इथे तुमच्या समोर व्याख्या आहे प्रकाशाचे अपवर्तन। प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे काय म्हणायचे? अपवर्तन म्हणायचे। विद्यार्थी मित्र, तुमच्या समोर दोन आकृत्या दिलेल्या आहेत बघा। पहिल्या आकृतीमध्ये बघा, पाण्याने अर्धा भरलेला एक ग्लास, काचेचा ग्लास आहे। त्या काचेच्या ग्लासामध्ये एक पेन्सिल उभी धरून अर्धवट बुडवलेली आहे आणि पाण्यात बुडालेल्या भांड्याच्या जाडीचे काय करायचे? निरीक्षण करायचे। आता दुसऱ्या ग्लासामध्ये काय केले बघा, पेन्सिल तिरकी ठेवलेली आहे आणि त्याचे निरीक्षण करायचे। ह्या दोन्ही ग्लासांचा जर विचार केला तर दोन्ही कृतीमध्ये पाण्यातील पेन्सिलची जाडी वाढलेली दिसेल। पहिल्या ग्लासामध्ये ज्या पाण्यामध्ये जो पेन्सिलचा भाग गेलेला आहे त्याची जाडी काय झालेली? वाढलेली दिसते। आणि दुसऱ्या कृतीमध्ये पाण्याच्या पृष्ठभागालगत, तिथे जो पाण्याचा हा पृष्ठभाग आहे, या पाण्याच्या पृष्ठभागालगत पेन्सिल तुटलेली असल्याचा आपल्याला भास निर्माण होईल। या दोन्हींवरून असं आपल्याला सांगता येईल की प्रकाश किरण पाण्यातून हवेत जाताना, प्रकाश किरण पाण्यातून हवेत जाताना तिरकस मार्गाने जाताना त्यांची मार्गक्रमाची दिशा बदलते आणि तो स्तंभिकेपासून दूर जातात। दुसऱ्या आपल्याला आकृतीचं निरीक्षण करता येईल। एका धातूच्या भांड्यामध्ये 5 रुपयाचे नाणे ठेवलेले, भांड्यापासून हळूहळू दूर जायचे, म्हणजे आपण इथे आहोत असं समजा, इथून पाहतोय आपण। ज्या ठिकाणी ते नाणे दिसेनासे होईल त्या ठिकाणी काय व्हायचे? थांबायचे। म्हणजे आता या ठिकाणी आपण बघितलं तर इथून जर असं दृश्य बघितलं तर ते आता इथून आपल्याला दिसेनासे होईल, त्या ठिकाणी थांबलेले। नाण्याच्या दिशेने आता पाहत राहायचे, तिथेच थांबायचं आहे आणि एका मित्राला सांगायचंय की त्या भांड्यात नाण्याला धक्का न पोहोचेल अशा रीतीने हळूहळू काय करायचे? पाणी ओतायला सांगायचे। पाण्याची पातळी एका विशिष्ट स्तरापर्यंत आल्यावर तुम्हाला नाणे परत दिसू लागेल। म्हणजे आता ह्या इथे तुम्ही बघताय, ह्या इथून जर बघितलं तर आता इथे नाणे आपल्याला दिसत नाहीये,
पण आता ह्या भांड्यामध्ये परत पाणी ओतायला सुरुवात केलेली आणि अशी वेळ येईल की इथेच राहून आपल्याला ते नाणे काय होते दिसायला लागेल. बघा इथे असं दिसायला लागेल. पाण्याची पातळी एका विशिष्ट स्तरापर्यंत आल्यावर तुम्हाला नाणे परत दिसू लागेल. यावरून आपल्याला असं सांगता येईल की आरंभी नाण्यापासून निघालेले प्रकाश किरण भांड्याच्या कडेमुळे अडवले जातात. आरंभी म्हणजे सुरुवातीला या नाण्यापासून निघालेले जे प्रकाश किरण आहे इथे बघा ह्या भांड्यामुळे आडले गेले, त्यामुळे आपल्याला ते काय होणार आहे दिसणार नाहीये, म्हणून नाणे आपल्याला दिसत नाही. आता भांड्यात पाणी ओतल्यावर प्रकाश किरण पाण्यातून हवेत तिरकस मार्गाने जाताना त्यांची मार्गक्रमाची दिशा बदलते आणि ते स्तंभिकेपासून दूर जातात. म्हणजे बघा इथं पाणी ओतल्यानंतर बघा इथे आता हे याच्यापासून प्रकाश किरण काय होतात पाण्यात इथे आले, हे स्तंभिका आहे आणि इथून जाताना त्यांनी काय केलं मार्गक्रमाची दिशा बदललेली आहे आणि ते नाणे आपल्याला पाणी ओतल्यावर काय होतंय दिसतंय. म्हणून याला प्रकाशाचे अपवर्तन की प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्यांची मार्गक्रमाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. पुढे अपवर्तनाचे नियम. तुम्हाला प्रश्न येतो अपवर्तनाचे नियम म्हणजे काय, असा प्रश्न विचारला जातो. अपवर्तनाचे 2 नियम आहेत. एक, आपाती किरण व अपवर्तित किरण आपात बिंदूपाशी असलेल्या स्तंभिकेच्या विरुद्ध बाजूस असतात व ते तिन्ही म्हणजेच आपाती किरण, अपवर्तित किरण व स्तंभिका एकाच प्रतलात असतात. बघा इथे हा जो आहे हा आपाती किरण आहे आणि दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना म्हणजे काचेच्या माध्यमामध्ये गेलेला आहे हा जो आहे हा अपवर्तित किरण आहे. आणि ही जी दाखवलेली आहे हिला म्हणायचे स्तंभिका. हा आपाती किरण आणि हा अपवर्तित किरण एन बिंदूपाशी म्हणजे हा एन बिंदूपाशी असलेली जी स्तंभिका आहे त्याच्या विरुद्ध बाजूस आहे. आणि ह्या आपाती किरण आणि ही स्तंभिका आणि हा अपवर्तित किरण हे काय आहे एकाच प्रतलात आहेत. दिलेल्या माध्यमांच्या जोडीकरता म्हणजे दिलेले माध्यम एक हवा आणि काच ही जोडी, या माध्यमांच्या जोडीकरता येथे हवा व काच, हवा आणि ही काच, साइन आय इथे बघा इथे आय, साइन आय म्हणजे आपाती कोन आणि हा साइन आर, यांचे दोन्हींचे गुणोत्तर हे स्थिर असते. इथे आय हा आपाती कोन आहे, हा कोणता कोन आहे आपाती कोन आहे आणि आर हा कोणता कोन आहे अपवर्तित कोन आहे. म्हणजेच आपाती कोन आणि अपवर्तित कोन यांचे गुणोत्तर जे आहे ते काय आहे स्थिर राहते. तुम्हाला असा प्रश्न येऊ शकतो की प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात तिरकस मार्गाने जाताना त्याची मार्गक्रमाची दिशा बदलते आणि ते स्पष्ट करा, असा प्रश्न तुम्हाला इथे येऊ शकतो. वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचे अपवर्तन. या ठिकाणी बघा 3 आकृत्या तुम्हाला दाखवलेल्या आहेत. पहिले बघा, जेव्हा प्रकाश किरण विरल माध्यमातून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो. येथे 2, एक हे हवा आणि हे काच, हे विरल माध्यम आहे. हे कोणतं माध्यम आहे घन माध्यम. आता हा प्रकाश किरण आहे, हा प्रकाश किरण हा विरल माध्यमातून कोणत्या माध्यमात जातोय घन माध्यमात जातोय. तेव्हा तो ही जी स्तंभिका आहे या स्तंभिकेकडे काय होतो तो झुकतो, म्हणजे तो थोडासा जवळ येतो. त्यानंतर दुसरी आकृती बघा, जेव्हा प्रकाश किरण घन माध्यमातून विरल माध्यमामध्ये जातो तेव्हा तो स्तंभिकेपासून दूर जातो. आता हे घन माध्यम आणि हे विरल माध्यम आलं हवा. आता हा घन माध्यमातून आलेला हा प्रकाश किरण आहे आणि ही काय आहे स्तंभिका आहे. तर जेव्हा हा घन माध्यमातून विरल माध्यमामध्ये प्रवेश करतो तेव्हा तो काय होतो ह्या स्तंभिकेपासून तो काय होतो दूर जातो. इथे दूर जाताना दिसले आणि इथे जवळ येताना दिसतोय. त्यानंतर तिसरं आहे की प्रकाश किरण एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करत असताना माध्यमाच्या सीमेवर लंबरूप
लंबरूप होतो, तो लंबरूप येतो तो असल्यास त्याची दिशा बदलत नाही, म्हणजे आपात होत असल्यास त्याची दिशा बदलत नाही, अर्थात त्याचे अपवर्तन होत नाही. बघा इथे विरल माध्यमातून घन माध्यमात जो लंब दिशेत जर असेल तर त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही, तो काय होतो, सरळ येतो. म्हणजे वेगवेगळ्या माध्यमात प्रकाशाचे काय होते, अपवर्तन होते. आता अपवर्तन कसं होते ह्या दिलेल्या आकृतीवरून तुम्हाला स्पष्टीकरण द्यायचं आहे. प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो आणि अपवर्तनाचे नियम तुम्हाला विचारले जाऊ शकतात. त्यानंतर अपवर्तनांक म्हणजे काय? प्रकाश किरण एका माध्यमातून, माध्यम 1, 2 माध्यम असतात, त्यापैकी माध्यम 1 दुसऱ्या माध्यमात म्हणजे माध्यम 2 तिरकस मार्गाने जात असता आपाती कोन I व अपवर्तित कोन R म्हणजे sin I छेद इथे टाइप करायचं आहे sin I छेद sin R असं इथे पाहिजे होती, ही रेषा इथे पाहिजे होती. sin I छेद sin R या गुणोत्तरास पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणतात. माध्यमातील प्रकाशाच्या वेगावर अपवर्तनांक अवलंबून असतो. बघा इथे थोडंसं स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. इथे आकृती दिलेली आहे. माध्यम 1 मधून माध्यम 2 मध्ये जाणारा प्रकाश किरण, इथे व्याख्येनुसार दाखवल्याप्रमाणे माध्यम 1 मध्ये प्रकाशाचा वेग v1 असून माध्यम 2 मधील वेग हा v2 आहे. हा एक माध्यम 1 आहे, त्याचा प्रकाशाचा वेग v1 आणि माध्यम 2 आहे, त्याच्यामध्ये प्रकाशाचा वेग हा v2 आहे. पहिल्या माध्यमाच्या संदर्भात, ह्या पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक n21 म्हणजेच पहिल्या माध्यमातील प्रकाशाच्या वेगाचे दुसऱ्या माध्यमातील वेगाशी असणारे गुणोत्तर होय. म्हणजेच त्याचा अपवर्तनांक असं लिहितात 2n1 बरोबर पहिल्या माध्यमातील प्रकाशाचा वेग v1 छेद दुसऱ्या माध्यमातील प्रकाशाचा वेग v2. याप्रमाणे दुसऱ्या माध्यमाच्या संदर्भात पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजे n1 आणि 2 बरोबर v2 छेद v1. जर पहिले माध्यम निर्वात पोकळी असेल तर दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक हा निरपेक्ष अपवर्तनांक असतो, त्यास केवळ n संबोधतात. बघा आता या ठिकाणी 2 उदाहरणं तुमच्या समोर दिलेले. पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक 1.36 असल्यास प्रकाशाचा पाण्यातील वेग किती? पाण्याचा निरपेक्ष अपवर्तनांक किती आहे? 1.36. तर त्या पाण्यातील वेग किती? आता प्रकाशाचा निर्वातील वेग आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद. आता दिलेली माहिती v1 वेग दिलेला आहे 3 × 10⁸ मीटर पर सेकंद हा वेग दिलेला आहे. n बरोबर म्हणजे अपवर्तनांक n बरोबर 1.36 म्हणजे n बरोबर v1 छेद v2. आपल्याला वेग सांगितलेला आहे, पाण्यातील वेग सांगितला आहे v2 बरोबर इथे 3 × 10⁸ छेद 1.36. इथे जर आपण भाग जर दिला तर 2.21 × 10⁸ मीटर पर सेकंद. म्हणजे या पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवता येऊ शकतं. किंवा दुसरं उदाहरण बघा, जर एका माध्यम, इथे माध्यम म्हटलंय, जर एका माध्यमातून 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंद वेगाने जाणारा प्रकाश किरण दुसऱ्या माध्यमात गेल्यास, आता दुसऱ्या माध्यमात गेल्यास व त्याचा वेग दिलाय 0.75 × 10⁸ मीटर पर सेकंद होत असल्यास पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती असेल? पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक किती? मग v1 बरोबर पहिलं माध्यम 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंद
आणि दुसरं माध्यम आहे V2 बरोबर 0.75 गुणिले 10^8 मीटर पर सेकंद. आता इथं पहिल्या माध्यमाच्या संदर्भात दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक म्हणजे N21 बरोबर किती असं विचारले. मग ते लिहिले 1.5 गुणिले 10^8 भागिले किंवा छेद 0.75 गुणिले 10^8 यांचं कॅल्क्युलेशन केलं तर किती येतो, तो 2 येतो. आता तुम्हाला यावरून असा प्रश्न येईल की स्पष्टीकरण की रात्री तारे लुकलुकताना दिसतात पण ग्रह मात्र लुकलुकताना दिसत नाही. तर त्याचं कारण आहे, तारे स्वयंप्रकाशित असतात. ते पृथ्वीपासून खूपच दूर असल्याने त्यांचे वर्तन बिंदू प्रकाश स्रोतासारखे असते. तारका प्रकाश वातावरणात शिरल्यावर त्याचे अपवर्तन होते. त्यावेळी प्रकाशकिरण विरल माध्यमातून घन माध्यमात जाताना स्तंभिकेकडे झुकल्यामुळे तारा त्याच्या आहे त्या स्थितीपेक्षा थोडासा उंचावर असल्याचे भासते. हवेच्या सतत होणाऱ्या हालचालीमुळे तसेच हवेच्या घनतेत व तापमानात होणाऱ्या बदलामुळे वातावरण अस्थिर असते. वातावरणातील हवेचा अपवर्तांक उंचावरून जमिनीकडे येताना वाढत जातो. त्यामुळे ताऱ्याची आभासी स्थिती अस्थिर होते. तिच्यात सतत किंचितसा बदल होत असतो. एखाद्या भागातील हवेचा अपवर्तांक सतत व सहजगत्या बदलल्यामुळे जेव्हा वातावरणातून पृथ्वीवरील निरीक्षकाकडे अधिक प्रकाश अपवर्तित होतो तेव्हा त्याला तो तारा तेजस्वी दिसतो. याउलट जेव्हा वातावरणातून निरीक्षकाकडे कमी प्रकाश अपवर्तित होतो तेव्हा त्याला तो तारा मंद दिसतो. अशा प्रकारे ताऱ्याची आभासी स्थिती व प्रखरता सतत बदलत असते. त्यामुळे ते लुकलुकताना दिसतात. तसंच दुसरा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, मृगजळ म्हणजे काय, कोणत्या परिस्थितीत मृगजळ दिसते ते स्पष्ट करा. प्रकाशाच्या बदलत्या अपवर्तनामुळे उन्हाळ्यात दूरवरील वस्तूकडून येणारे प्रकाशकिरण वस्तूच्या जमिनीवर असलेल्या प्रतिमेकडे आल्यासारखे भासतात. याला काय म्हणायचे, मृगजळ म्हणायचे. सूर्याच्या उष्णतेमुळे जमीन तापल्यावर हवेचे तापमानही वाढते. त्यामुळे जमिनीलगत कमी घनता व कमी अपवर्तनांक असलेल्या गरम हवेचा थर तयार होतो. थंड हवेच्या तुलनेत गरम हवा हे प्रकाशाच्या मार्गक्रमाच्या दृष्टीने विरल माध्यम असते. थंड हवेच्या तुलनेत गरम हवेचा अपवर्तनांक कमी असतो. तापमानात बराच फरक पडल्याने उंचीप्रमाणे हवेची विरलता बदलत जाते व अपवर्तन